तर मुंबईत शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी केलाय। मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केलाय। ऍडमिशन आणि इतर प्रक्रियेत मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचं उपाध्याय यांनी म्हटलंय। शालार्थ आयडी देतानाही गैरप्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर मंत्री उत्तर देत असताना सभागृहात गोंधळ सुरू झाला। जो अधिकारी दोषी असेल तर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण दादा भुसेंनी दिलंय। तर एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल। 150 शिक्षकांना बोगस पद्धतीने भरती करून त्यांनी वेतन घेतलंय, ते शासनाने वसूल करावं अशी मागणी गोपीचंद पडळकरांनी केली आहे। 13 वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो, करून देतो, तुम्ही प्रश्न विचारू नका। अध्यक्ष महोदय, मला विचारायचं आहे, आता तो जर महापालिकेत आहे, महानगरपालिकेत आहे, तर तो इथले काम कसे करू शकतो? एवढी ताकद कशी? माझा प्रश्न आहे, एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का? त्याच्यावरती एसआयटी कारवाई करणार का? कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक एसआयटी इन्क्वायरी केली आहे, त्याच्यामध्ये याचा समावेश केला गेला पाहिजे। चला मंत्री, मला वाटतं की मोगम बोलण्यापेक्षा पर्टिक्युलर कोण पोस्ट असेल, कोण व्यक्ती असेल असं जर स्पष्टपणे सांगितलं तर तात्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल। 150 लोकांनी दिवसानी रात्री 2 वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे, तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही। माननीय मंत्री महोदय, तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का? नंबर 1, ज्यांनी 150 लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का? हे दोनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। सभागृहाच्या भावना पाहता संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करून 8 दिवसाच्या आत चौकशी केली जाईल। त्या चौकशीतनं जे काही अहवाल पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। असा शालार्थ फेक आयडीचा विषय आणि त्याच्या माध्यमातून खोटी भरती ही नागपूरमध्ये झाली आहे, ही भंडाऱ्यात झाली आहे। माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचाच विषय चर्चेला आलाय, यापूर्वी एसआयटी नागपूरबद्दल स्थापन झाली आहे, भंडाऱ्याबद्दल स्थापन झाली आहे। लक्षवेधी लागते म्हणून त्यांच्या घराचा पत्ता शोधायला 2 लोक फिरतात। अध्यक्ष महोदय, ही अतिशय गंभीर बाब आहे। चौकशीतनं जर बाबी पुढे आलेल्या असल्या आणि ऑलरेडी चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय, कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आणि म्हणून चौकशीतनं जे काही पुढे येईल त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।